झी 24 तासच्या कृतज्ञ आम्ही या उपक्रमाअंतर्गत आम्ही समाजातल्या विविध क्षेत्रात विशेष योगदान दिलेल्या मान्यवरांचा त्यांच्या वाढदिवशी सन्मान करतो। वयाच्या 10व्या वर्षापासून शाहिरी कलेला वाहून घेतलेले पुण्यामधले लोकशाहीर दादा पासलकर यांचा आज 62वा वाढदिवस। शाहिरी हाच त्यांच्यासाठी श्वास आहे। दादा पासलकरांनी शाहिरी कलेसाठी दिलेलं योगदान फार मोठं आणि महत्त्वाचं आहे। झी 24 तासनं त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या। त्यांच्या आजवरच्या कार्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत। 50 वर्षांहून अधिक काळ शाहीरच्या माध्यमातून लोकप्रबोधन आणि जनजागृती करणारा दादा पासलकर यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी समाजाला दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज आपण त्यांच्याकडे आलेलो आहोत। सगळ्यात प्रथम खूप खूप शुभेच्छा तुम्हाला वाढदिवसाच्या झी 24 तासच्या वतीने। धन्यवाद। तुम्ही आजपर्यंत अनेक वर्ष जनजागृती करत आहात। काय आहे शाहिरीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन, काय सांगाल एकूणच? उपजत म्हणजे वयाच्या 10व्या वर्षापासून मी शाहिरी कला जपलेली आहे किंवा मला जी स्फूर्ती आलेली आहे ती तेव्हापासूनची आहे। आणि समाजामध्ये ज्या वेळेस वेगवेगळ्या घटना घडत असतात तर शाहीर अतिशय जागरूक असतो किंवा कोणताही कलाकार हा अतिशय जागरूक असतो। समाजात होणारे बदल तो झटकीपट अवलोकन करतो आणि त्याच्या शब्दांमध्ये तो मांडतो। समाज जागृतीसाठी शाहीर आहे, त्यामुळं शाहिरांनी हे व्रत कधीही विसरता कामा नये हे बाळकडू मला तेव्हापासून मिळालेलं आहे। आजच मी मागणी केलेली आहे की शाहिरी भवन बांधून मिळावं, जिथं सातत्यानं युवा पिढीला, बालशाहिरांना, महिला शाहिरांना आम्ही शाहिरीचं शिक्षण देऊ, जिथं शाहिरीचं खूप मोठं ग्रंथालय असू शकेल, वस्तुसंग्रहालय असू शकेल। आज लोकांना पोवाडा या शब्दाचा अर्थ माहीत नाही, शाहिरी या शब्दाचा अर्थ माहीत नाही आहे। ह्या गोष्टीची खूप मोठी खंत आहे, पण लोकाश्रय मिळाला तरच ही खंत बाजूला होऊ शकते। थँक्यू सर। धन्यवाद। एकूणच दादा पासलकर केवळ वयाच्या 10व्या वर्षापासून शाहिरी करत नाही आहेत, परंतु शाहिरीसारख्या एका संस्कृतीला जपण्यासाठी आणि त्याचा प्रसार होण्यासाठी ते कार्यही करत आहेत। त्यांच्या कार्यासाठी आम्ही कृतज्ञ आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट के कांबळेसोबत अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।